श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री हनुमंताय नमः। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। आपला प्रवचनाचा विषय आहे गीता सोप्या भाषेत। आपण गीतेचं अध्ययन करत आहे, गीतेवरती प्रवचन करत आहे आणि गीता सोप्या भाषेत कशी सांगता येईल याचा प्रयत्न करत आहे। अगोदरच्या प्रस्तावनाच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाला विषाद योग झाला। त्यांनी पाहिलं की या युद्धामध्ये आपण आपले भाऊ बंध सगळे सोयरी यांच्याबरोबरच लढावं लागणार आहे। त्यामुळे त्याला दुःख झालं आणि तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणाला की हे श्रीकृष्ण, हे देवा, मी काही युद्ध करणार नाही, मला माझ्या सगळे सोयऱ्याबरोबर युद्ध करावं लागणार आहे, याची मला भीती वाटते, मला विषाद वाटतो। आणि बघ म्हणे की माझ्या अंगाला कापरं सुटलेलं आहे, घसा कोरडा पडलेला आहे, हातातून धनुष्यबाण खाली पडत आहे, मी काही युद्ध करणार नाही आणि युद्धाला सोडून मी निघून जाईन, अशा प्रकारची भाषा ज्यावेळेस तो श्रीकृष्ण महाराजापुढे करत असताना श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की म्हणे, हे बघा अर्जुना, तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचा धर्म आहे की युद्ध करणे। मग त्या युद्धामध्ये पुढे कोण उभा टाकलं याचा विचार करायचा नसतो, हे धर्माप्रमाणे आहे, हे युद्ध क्षत्रियासाठी धर्मयुद्ध आहे आणि तू याची काही चिंता करू नको, दुःख मानू नको, हे तुझं कर्तव्य आहे। आणि कर्तव्य सोडून जाणं म्हणजे पलायनवाद झाला। आतापर्यंत तू नावाजलेला होतास, सर्व योद्ध्यामध्ये तुझी कीर्ती होती, आता काय म्हणतील लोक किंवा दुसरे योद्धे काय म्हणतील की बघा म्हणे अर्जुन त्या युद्धाला भिवून पळून गेला। मग अशा प्रकारची अपकीर्ती तुझी लोक करतील आणि अपकीर्ती ही श्रेष्ठ मनुष्याला मरणापेक्षा पण वाईट आहे। बघ म्हणे, या युद्धामध्ये तू जर जिंकलास तर या पृथ्वीचं राज्य करशील आणि जर तुला मरण आलं तर तू स्वर्गात जाशील, कारण धर्माप्रमाणे वागल्यानंतर मनुष्य स्वर्गात जातो असं आपला शास्त्र सांगतं। तू म्हणतोस मी कर्म करणार नाही, ही जे कर्म आहे, तुला जो कर्तव्य आहे तुझं करणार नाहीस, परंतु असं होत नाही म्हणे, या मृत्यूलोकावरती जो कोणी जन्मला त्याला कर्म करावंच लागणार आहे आणि तो आपल्या स्वभावाप्रमाणे कर्म करतो। तो कितीही वाटलं त्याला की मी कर्म करणार नाही, तर तो असं होऊ शकत नाही। कर्म हे प्रत्येकाला करावंच लागतं आणि कर्माशिवाय मनुष्य जगू शकत नाही, हा सिद्धांत आहे। ही कर्मभूमी आहे, ही पृथ्वी जी आहे, वसुंधरा आहे, ही कर्मभूमी आहे। प्रत्येकाला कर्म करायला पाहिजे आणि तो मनुष्य कर्म कसा करतो, स्वभावानुसार करतो। आता इथं मला एक रामायणातली गोष्ट आठवली की रामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीता ज्यावेळेस वनवासाला निघाले, ते वनामध्ये होते, त्यावेळेस लक्ष्मण आणि रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण होतं आणि हातामध्ये तलवार होती। मग सीतामाता काय म्हणाली, सीतामाता या दोघांना म्हणाली, अहो म्हणे, तुम्ही वनात आलात, हे वल्कले नेसलात आणि वनात आल्यानंतर वनवास आहे, मग या वनवासामध्ये तुम्ही धनुष्यबाण कशाला घेतलात, हातात तलवार कशाला घेतलात? का असतं म्हणे, आता तुम्ही तलवार घेतलात तर मनुष्य, सीतामाता म्हणते या दोघांनाही की मनुष्याचा स्वभाव आहे, जरी चालत जात असताना, वनातून चालत जात असताना मनुष्य तो तलवार काय करतो, इकडे तिकडे असं फिरवतो। त्यामुळं का होईल, आजूबाजूचे झाडं झुडपं हे कापले जातील आणि एखादा प्राणीसुद्धा त्या तलवारीनं मरू शकतो।
अशा प्रकारची, कारण तुमचा स्वभाव आहे, तुम्ही क्षत्रिय आहात, हातात तलवार असल्यानंतर तुम्ही गप्प बसणार नाही, असं सीता माता सांगते. सांगायचा उद्देश हा की मनुष्य हा स्वभावानुसार कर्म करतो, तो कर्मा वाचून एक क्षणभरसुद्धा राहू शकत नाही. आता हे कर्म जे आपण मनुष्य करतो याचा विचार केला तर हे कर्म करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज असते हे आता पाहू. गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात कर्म करण्यासाठी काय पाहिजे. एक श्लोक आहे गीतेमध्ये, तो वाचतो मी. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्. विविधाश्च पृथक् चेष्टा दैवच एव अत्र पंचमम. म्हणजे अधिष्ठान आहे, कर्ता आहे, करणम आहे आणि पृथक चेष्टा आहेत आणि दैव आहे. या 5 गोष्टीची गरज प्रत्येक कर्म करण्यासाठी लागते. आता याचा पाहू थोडं की याचा थोडा विस्तार करू की अधिष्ठान म्हणजे काय. अधिष्ठान म्हणजे काय, आपण जिथं कर्म करतो ती कर्म करण्याची जागा, ठिकाण, त्याला अधिष्ठान म्हणतात. म्हणजे ज्या जागेवरती जे कर्म केलं जातं त्या जागेला अधिष्ठान म्हणतात. आता जास्त करून जे कर्म असतात ते पृथ्वीवरती या जागेवरती केले जातात. काही कर्म आकाशात करतात, जसं विमान आहे आकाशात उडतं, त्याला काय आकाश हे अधिष्ठान झालं विमानासाठी. काही कर्म जे असतात ते पाण्यामध्ये केले जातात. म्हणजे जसं की जहाज आहे किंवा पाणबुडी आहे, हे पाण्यामध्ये समुद्रामध्ये हे कर्म केलं जातं. तर अधिष्ठान म्हणजे कर्म करण्याची जागा. आता शेतकरी आहे, शेती करतो, शेती ही अधिष्ठान झालं. शेतकऱ्यांना शेती करणं शेती हे अधिष्ठान झालं. तशाच प्रकारे छोटे छोटे उदाहरणं आपण देऊ शकतो की स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाकासाठी काय स्वयंपाकघर हे अधिष्ठान झालं. आता नेहमीचं आपण भाकरी करतो, भाकरी काय पाहिजे, काटवट पाहिजे. काटवट आजकाल बऱ्याच लोकांना किंवा मुलांना माहीत नसेल काटवट म्हणजे काय. काटवट म्हणजे एक आपल्याला परात माहीत आहे ना, स्टीलची परात असते तशा प्रकारची लाकडाची परात, त्याला काटवट म्हणतो. त्या अगोदरच्या स्त्रिया हे काटवटीमध्ये भाकरी करायच्या. हे मग भाकरी बनवण्यासाठी काटवट हे अधिष्ठान झालं. मग योग्य कामासाठी योग्य ठिकाण पाहिजे, योग्य ठिकाण पाहिजे. आता ऑफिस आहे, ऑफिसची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण सुविधा करतो, हे करतो. आणि ऑफिस कोण्या ठिकाणी बनवायचं, कारण योग्य कर्मासाठी योग्य ठिकाणाची गरज आहे. म्हणजे सर्वच कर्म सर्व ठिकाणी होऊ शकत नाही. तशा प्रकारे योग्य ठिकाण म्हणजे अधिष्ठान. कारखाना उभा करावायचा आहे. आता समजा आपणाला साखरेचा कारखाना उभा करायचा आहे. मग साखर ज्या ठिकाणी जास्त पिकते किंवा ज्या ठिकाणी ऊसाची शेती होते त्या ठिकाणी साखरेचा कारखाना आपणाला उभा करावा लागेल. तर कर्मासाठी योग्य ठिकाणाची गरज आहे. आता जास्त विस्तार करत नाही. जसं आता रेल्वे आहे, रेल्वेचा रूळ हा रेल्वेचं अधिष्ठान झालं. म्हणजे कर्म करण्यासाठी काय पाहिजे, अधिष्ठान, जागा, तिची गरज आहे. आपण ह्या गोष्टी थोड्याच पाहत आहोत, थोडक्यात पाहत आहोत. नंतर केव्हा तरी जास्त विस्तार करू आपण. नंतर दुसरं काय आहे, कर्ता म्हणजे कर्म करणारा मनुष्य. जो मनुष्य कर्म करतो त्याला कर्ता म्हणतात. व्यक्ती, मग पुरुष असो स्त्री असो. आता आपण काय म्हणाल, तुम्ही कोणीतरी म्हणाल की काय आधुनिक युगामध्ये बऱ्याच असे यंत्र आले आहेत, ते यंत्र कामं करतात, मनुष्य कुठे काम करतो. जरी यंत्र असले, जरी मोटर असली, आपण अगोदर चालत जात होतो, परंतु आता वाहनं आले, परंतु ते वाहनं चालवण्यासाठी तरी मनुष्याची गरज आहे. आता मशिनी असतात, मोठमोठ्या कारखान्यामध्ये मोठमोठ्या मशीन असतात, परंतु मशीन चालवण्यासाठी तरी मनुष्य लागतो. शेती करण्यासाठी
मोठमोठे यंत्र आलेले आहेत, परंतु ते चालवण्यासाठी मनुष्य लागतो. मनुष्य हा कार्याचा मुख्य भाग आहे. त्याला आपण का म्हणू शकतो, केंद्रबिंदू म्हणू शकतो. कर्ता हा मुख्य आहे. हे कर्म करण्यामध्ये कर्त्याची मोठी भूमिका आहे. मनुष्याची मोठी भूमिका आहे. कर्माचा केंद्रबिंदू हा व्यक्ती आहे, मग हा कर्ता आहे. प्रत्येक कार्य जे आहे प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही. योग्य कामासाठी योग्य व्यक्ती पाहिजे. आता जसं आहे, शेती आहे, तो शेतकरीच शेती करू शकतो. डॉक्टरकीचं काम करायचं आहे, तो डॉक्टरच करू शकतो. इंजिनियरचं काम इंजिनियर करू शकतो. म्हणजे काय की कामासाठी योग्य व्यक्तीची गरज असते. स्वयंपाक करायचा आहे, ज्याला स्वयंपाक येतो तो स्वयंपाक करू शकतो. शिक्षक आहे, असे बरेच आपण उदाहरण देऊ शकतो. म्हणजे सांगायचा उद्देश की कर्म करण्यासाठी कर्त्याची निवड आणि योग्य कर्त्याची गरज आहे. आता तिसरं आहे करणम. करणम म्हणजे काय, कर्म करण्यासाठी लागणारी साधने. विविध साधनाची गरज पडते. आपण काय म्हणतो, व्यक्तीच्या हातून याच्या हातून कर्म झालं. याच्या हातून कर्म झालं म्हणजे काय, प्रथम काय असतं, मनुष्याचे जे 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि मन, हे पहिल्या प्रथम हे साधनामध्ये येतात, म्हणजे करणममध्ये येतात. हे साधन आहेत. व्यक्ती हे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मनाने कर्म करतो. आता आपण पाहतो. आता पाहायचं आहे तरी काय, डोळा पाहतो. पाहणे हे कर्म झालं, परंतु साधन काय आहे, डोळा आहे. अशाच प्रकारे ज्या ज्या गोष्टीची, ज्या ज्या वस्तूची, ज्या ज्या साहित्याची कर्म करण्यासाठी गरज लागते त्याला करणम म्हणतात. म्हणजे काय झालं, कर्म करण्यासाठी जागेची गरज आहे. दुसरं, कर्म करणारा व्यक्ती पाहिजे. आणि कर्मासाठी जे काही साधनं लागतात त्या साधनाची गरज आहे, त्याला करणम म्हणतात. आता आपल्याला भजन करायचं आहे. भजन करायचं असेल तर काय लागेल, टाळ लागेल, मृदंग लागेल, पेटी लागेल, तबला लागेल, विणा लागेल. अशा बऱ्याच गोष्टीची जी गरज लागते, साधन लागतात कर्म करण्यासाठी, त्याला करणममध्ये म्हणतात. आता मी लिहित आहे, तर लिहित असताना काय, पेन आणि वही हे काय झालं, करणममध्ये आलं, म्हणजे साधनामध्ये आलं. तर वेगवेगळ्या प्रकारे शेती करायची आहे समजा आपणाला, तर काय लागतं शेतीसाठी, कुळव लागतो, नांगर लागतो, कुदळ लागते, फावडा लागतो, खुरपं लागतं. आताच्या जमान्यामध्ये ट्रॅक्टर लागतो. ही कशामध्ये आले, साधनामध्ये, करणममध्ये. म्हणजे कर्म करण्यासाठी पहिला अधिष्ठान पाहिजे, जागा पाहिजे, कर्ता पाहिजे आणि साधने पाहिजे. नंतर काय करायचे, प्रत्यक्ष चेष्टा म्हणजे प्रत्यक्ष कर्म करणे. आता या सर्व गोष्टी मिळाल्या, प्रत्यक्ष कर्म करायचं आहे. विविध क्रिया, त्याला चेष्टा म्हणतात. कर्म हे क्रिया केल्यानंतरच कर्म होतं, क्रियेशिवाय कर्म होऊ शकते. आता क्रिया करण्यासाठी काय काय लागतं, क्रिया करण्यासाठी पहिल्या प्रथम ज्ञान लागतं. कोणतीही गोष्ट करायची आहे तर त्याचं ज्ञान पाहिजे. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाकाचं ज्ञान पाहिजे. ज्ञान नाही तरी मग क्रिया होऊ शकत नाही. आजकाल एक उदाहरण देतो की योग्य ज्ञान लागतं स्वयंपाक करण्यासाठी. एक चुटकुला सांगतो, सासू आणि सुनेचा. सासूला कुठंतरी बाहेर जायचं होतं. तिनं सुनेला सांगितलं की वरण केल्यानंतर त्यात आंबा टाक. मग ती वरण कसं करायचं ते यूट्यूबवरती सुनेनं पाहिलं आणि वरण केला आणि तिच्यामध्ये काय अख्खा आंबा टाकला. काय पाहिजे होतं सासूला की आंबा चिरायचा आणि छोट्या छोट्या फोडी त्या वरणामध्ये टाकायचा. या सुनेने काय केलं की पूर्ण अख्खा आंबा त्या वरणात टाकला. सांगायचा उद्देश हा की क्रिया करण्यासाठी योग्य ज्ञान पाहिजे. आणि आणखीन एक उदाहरण छोटंसं आहे. डॉक्टरचा डोळा दुखतो म्हणून एक शेतकरी एका डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला.
डोळ्याच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याने काय सांगितलं की बाबा माझा डोळा दुखतो. बरं म्हणे, कोणता डोळा दुखतो आहे? तो म्हणे माझा डावा डोळा दुखतो. तर डॉक्टर मजेने काय म्हणाला, अरे बाबा, मी जरी डोळ्याचा डॉक्टर असलो तर मी उजव्या डोळ्याचा तज्ज्ञ आहे. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की योग्य म्हणजे कर्म करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आता ज्ञान कुणापासून मिळतं? ज्ञान जे आहे ते आपली सरस्वती मातेची कृपा झाली तर ज्ञान लागतं. नंतर ज्ञानानंतर काय? शक्तीची गरज आहे. मनुष्य आहे, चैतन्य आहे, जिवंत आहे, परंतु शक्ती नाही. मग कर्म करू शकत नाही. चैतन्याबरोबर शक्तीची गरज आहे. चैतन्य म्हणजे काय? शिव. आणि शक्ती म्हणजे पार्वती. म्हणजे कर्म करण्यासाठी शक्तीची गरज आहे. ज्ञानाबरोबर शक्ती पण पाहिजे. चैतन्याबरोबर शक्तीची गरज आहे. नंतर काय लागतो? पैसा, धन लागतं. धन. कोणतंही काम बघा, आपणाला सर्वांचा अनुभव आहे, कोणतंही कार्य पैशाशिवाय होऊ शकत नाही. कोणतंही कार्य, छोटंसं तर छोटंसुद्धा काम आहे तर पैसा पाहिजे. पैशाशिवाय आपण म्हणतो ना, काडी पण हलत नाही. तशा प्रकार आहे. पैसा हे धन, पैसा पाहिजे. हे कर्म करण्यासाठी पैशाची गरज आहे. साधा स्वयंपाक करायचा असेल तर सामान आणायचं आहे तरी पैसा पाहिजे. म्हणजे काय? कर्म करण्यासाठी ज्ञान पाहिजे, धन पाहिजे आणि शक्ती पाहिजे. आणि शेवटी हे सगळं मिळालं आपणाला, आपण कार्य चालू केलं, परंतु कार्य हे पूर्ण होईलच असे काही नाही आहे. मग काय पाहिजे? दैवाची गरज आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी दैवाची गरज आहे. दैव म्हणजे काय आहे? दैव म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर दैव म्हणजे हे आपलं जे ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी म्हणजेच दैव आहे. निसर्ग हे दैव आहे. आपल्या भाषेच्यामध्ये म्हणजे मोठमोठ्या ग्रंथामध्ये सृष्टी निसर्गाला पण दैव मानलेलं आहे. भगवंत हा निसर्ग रूपाने पण अवतरित झालेला आहे. तर आपण काम चालू केलं, कोणतंही कर्म चालू केलं तर आपल्याला सर्वाचा अनुभव आहे की निसर्ग अनुकूल पाहिजे. आपण एखादी मोठा मंडप टाकला, मग मंडप टाकल्यानंतर काय झालं की वादळ आलं, वारं आलं, तो मंडप उडून जातो. शेतकरी शेतामध्ये चांगलं पीक आलं, परंतु मोठा पाऊस आला, पाणी लागून गेलं म्हणतो बघा आपण. तसं हे निसर्गाची पण साथ पाहिजे, त्यालाच आपण दैव म्हणतो. मोठ्या भाषेमध्ये त्याला दैव म्हणलं पाहिजे. दैव आणखीन काय? अध्यात्मामध्ये दैव म्हणजे काय? परमात्मा असं म्हणलेलं आहे. तो परमात्मा पण पाहू आपण की परमात्मा पण कसं आपल्या कर्म करण्यासाठी मदत करतो. तर कर्म करण्यासाठी आपण पाहिलं की अधिष्ठान पाहिजे, म्हणजे जागेची गरज आहे. कर्ता म्हणजे कर्म करणारी व्यक्ती पाहिजे. करणं म्हणजे कर्म करण्यासाठी जी साधनं लागतात ती पाहिजे. नंतर ज्ञान पाहिजे, धन पाहिजे, शक्ती पाहिजे. आणखीन प्रत्यक्ष क्रिया करावी लागते, त्याच्यासाठी यांची गरज लागते. आणि शेवटी सर्वात दैव लागतं. दैवाची साथ असल्याशिवाय कर्म पूर्ण होत नाही. या 5 गोष्टीची गरज कर्म करण्यासाठी पाहिजे. आता आपण कर्म करतो, कोणतंही कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळतं. काही करा, चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा, त्याचं फळ मिळतं. आता पाहू म्हणे हे फळ काय असतं आणि हे फळ कोण भोगतं, हे पुढच्या आपण सत्रात बघू. आता हे सत्र मी इथेच थांबवतो. नम पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.